वेलकम मित्रांनो, हा दुसरा भाग आहे शिवनेरीचा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण अंबरखाना पाहिला होता मागच्या भागात, त्या काळचे धान्य साठवण्याची जागा वगैरे कशी होती. आता आपण अंबरखान्यापासून पुढे चालतोय. काहीतरी पर्यटक प्रत्यक्ष जिजाऊ आणि शहाजी राजांच्या, शिवाजी राजांच्या पोशाखात आलेले आहेत. रस्त्याला चालताना खूप मजा येते. आजूबाजूचं दृश्य, डावीकडे एकदम असं खोलशी दरी आहे आणि उजवीकडे एकदम तटबंदी केलेली आहे. मध्येच पवित्र पायवाट, आणि अशा पायवाटेला चालताना नक्कीच मनाला खूप आनंद होत आहे. प्रत्येक पावला परत जाणवतंय की आपण काहीतरी मोठ्या ऐतिहासिक मार्गावर चाललो आहोत. आणि नक्कीच या ऐतिहासिक मार्गावर चालताना आपल्या छत्रपती शिवरायांचे, ज्यांना आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणतो, आपला सह्याद्रीचा छावा म्हणतो, अशा छत्रपती शिवरायांची आठवण आज होते मला या गडकिल्ला चढताना. आणि एक वेगळाच अनुभव मला जाणवतोय. माझी लहानपणापासून इच्छा होती की मी एकदा तरी शिवनेरी किल्ल्यावर जाईनच, आणि आज तो दिवस उगवला आहे मित्रांनो. आणि खरंच मला खूप आनंद होता. हा बघा, ह्या जंगलात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, पशु राहतात. वेगवेगळे झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, आणि किल्ल्याची तटबंदी अजून बी बऱ्यापैकी चांगली आहे. आणि फॉरेस्ट विभाग नेहमी सतर्क असतो या ठिकाणी. ठिकठिकाणी फॉरेस्ट विभागाचे स्टॉप इथं नेमलेले आहेत. आणि इथे किल्ल्यावर एकदम अशी खूप स्वच्छता आहे. कुठेही कचरा कागद वगैरे पडलेला दिसत नाही. येथून आजूबाजूचं जुन्नर तालुक्यातील संपूर्ण निसर्ग दृश्य खूप छान. आणि येथून आजूबाजूचा जो परिसर आहे ते खूप सुंदर असं दिसतंय. हे बघा, साळुंकी सुद्धा या जंगलात आहे. बांबूचे झाड आहेत, काळाकुड आहे, नंतर गुलमोहर आहे. खूप नवीन नवीन झाडे इथं मला बघायला मिळतात. मला त्यांचे एवढे नाव लक्षात नाही येते. पायर आहे, वरस आहे. हे बघा, टँक सुद्धा आहे. त्या काळचं टाके म्हणतो आपण, टाके मराठीत टाके पण म्हणतो. आणि त्यात पाणी साचलेले, खूप पाणी आहे. बरेच ठिकठिकाणी खूप टाके आहेत आणि त्याला एकदम संरक्षित केलेलं आहे. जाळी बसवलेली आहे की कोणी त्याच्यात पडू नको बघताना म्हणून. पाण्याला सूर्यप्रकाश लागल्यामुळे पाण्याचा कलर एकदम निळा झालेला आहे, शेवाळून आलेला आहे, त्यामुळे ते पिण्याजोग नाही आहे ते पाणी. शिवनेरीचा वारा असं वेगळाच आहे, तो अभिमानाने भरलेला आहे. एकदम मनाला इतकं आनंद होतोय तर ते मला शब्दात व्यक्त करता येत नाही. हे बघा, माझी मुलगी आता थोडी सगळ्यात पुढे चालते. माझा मुलगा थकून गेलाय, परंतु तरी सुद्धा आम्ही त्याला खाली थांबवत होतो, पण तरी सुद्धा तो ऐकला नाही. त्याला पण शिवनेरी गड आणि शिवरायांचं जन्मस्थान बघायचं होतं, म्हणून तो आलाच आमच्या बरोबर. बघा, शिवकुंज आहे, परंतु आपण शिवकुंजात नंतर येऊ. पहिले आपण तिकडनं बघून येऊ शिवरायांचं जन्म ठिकाण. शिवकुंजाकडे जाणारी वाट आपण पाहिली आहे. बघा मित्रांनो, इथे आपण आलोय शिवजन्मस्थळावर. आणि ही कमान आहे, मशिदी कमान म्हणतात हिला. वरती एकदम शिवरायांचा जिथे जन्म झालाय तिथे परिसरात ही कमान अशी भव्य अशी कमान बांधलेली आहे. आणि आजही ती एकदम तशीच्या तशी आहे. किरकोळ काहीतरी तिचं नुकसान झालेलं आहे. बघा, कमान मशीद म्हणतात याला. त्याच्यावर पूर्ण माहिती दिलेली आहे, इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये. ते आपण वाचू शकता. आणि
शिवजन्मस्थळी. हे बघा शिवजन्मस्थळ दर्शन. बघा मित्रांनो, ते आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्म झालेलं ठिकाण. हा त्यांचा वाडा, त्यांचं घर आणि त्यापैकी बाकीचं घर हा त्यांचा स्वच्छतागृह होता. बघा अजून सुद्धा आहे तो पडक्या अवस्थेत, परंतु ती प्रत्यक्ष जागा पाहून मनाला किती आनंद होतोय हे मी स्वतः मलाच माहिती. तुम्ही स्वतः जेव्हा याल तेव्हा तुम्हाला काय फील होतंय ते तेव्हा तुम्हाला जाणवेल. हे बघा तेव्हाचं स्वच्छतागृह किती छान पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. हेच ते ठिकाण 19 फेब्रुवारी 1630 रोजी येथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. या पवित्र ठिकाणी उभं राहून अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र जिजाऊंच्या त्यागाने आणि शिकवणीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपल्याला त्याचाच अभिमान आहे. हे बघा शिवजन्म ठिकाण. त्या घराच्या पायऱ्या चढताना नक्कीच मनात खूप असं गहिवरून येते का छत्रपती शिवरायांनी किती हालापेष्ट सहन करून अशा ठिकाणी राहून त्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून महाराष्ट्र आपला प्रांत जिंकून घेतला. हे बघा त्यांचं घर आणि त्यांचं पाळणा आत्तासुद्धा आहे मित्रांनो. हे शिवरायांचं दर्शन म्हणजे प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण. येथे येऊन मन शांत होतं आणि देशभक्ती जागृत होते. आणि हे बघा त्यांचं घर जे आहे ना ते वरचा भाग अजूनही जसंच तसं आहे. हे बघा किती सुंदर आहे. इथे खूप छान गारशी हवा येते. खूप मजा वाटते, खूप आनंद होतोय. मनाला वेगळे असे फिलिंग्स जाणवत आहेत. पूर्ण भूतकाळात येते. बघा शिवाजी राजांचा पाळणा आता सुद्धा आहे या ठिकाणी. बघून किती आनंद होत आहे. मला तर प्रत्यक्ष पाहून इतका आनंद होतोय तर मी सांगू नये. अजून पण जसं तसा आहे पाळणा, त्याला काहीच झालेला नाही आहे. खूपच असं सुंदर त्यांचं घर सुद्धा आहे. बघा एवढाच भाग आहे फक्त, बाकीचं सर्व किल्ला पडून गेलेला आहे. आणि इथे इकडे एक टाके तळं आहे. त्यात बदामी तळे म्हणतात त्याला. त्यामध्ये पाणी साठवण्यासाठी ते तळं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक खांब उभा केलेला आहे. त्या खांबाला छिद्रे आहेत आणि त्याच्यावरून ते त्यावेळी पाण्याची पातळी किती आहे हे ठरवत होते. खूप छान आहे इथलं दृश्य. त्या तळ्यामध्ये काहीसं पाणी आहे, भरपूर पाणी आहे अजून सुद्धा. आणि आता आम्ही जात आहोत कडेलोट या ठिकाणी. तिथलं दृश्य मित्रांनो खूप असं सुंदर दृश्य त्या कडेलोटच्या ठिकाणाहून दिसतंय पूर्ण. आणि हा सर्वात शिवनेरीचा उंच भाग आहे. येथून जुन्नर तालुका, जुन्नर शहर दिसतोय. एकदम सुंदर असं अप्रतिम दृश्य. इथे उभं राहून इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो आणि खूप सुंदर दिसतंय. इथून फोटोसुद्धा काढण्यासाठी एकदम छानसं असं वातावरण आहे. आणि हे लोटची ठिकाणे. त्या काळी ज्यांनी गुन्हा केला त्याला इथून कड्यावरून लोटून दिलं जात होतं आणि अशी शिक्षा देत होते. त्यासाठी हा तिथला परिसर आहे आणि तेच ठिकाण आहे. खूप उंच कडा आहे. इथून एकदम आजूबाजूचं दृश्य एकदम सुंदर असं दिसतंय. इथून शत्रूवर लक्ष ठेवता यायचं, पण हा निसर्ग सुंदर पाहिलं की मन मोहरून जातं. हा भाग अत्यंत उंच आहे मित्रांनो, एकदम खोल दरी आहे.
आणि मित्रांनो, नक्कीच या शिवजन्म या ठिकाणी येऊन आम्हा फॅमिलीला खूपच आनंद झालेला आहे आणि आमचं शिवदर्शन पूर्ण झालेलं आहे असं मला वाटतं. आम्ही आता शिवकुंजाकडे जातो आहे. बघा शिवकुंज, त्यावेळी 1960मध्ये हे शिवकुंज उभारलेलं आहे, जिथे जिजामाता आणि जिजामाऊंनी स्वराज्याचं स्वप्न साकार केले. ही वाट थोडी चढणीची आहे, पण प्रत्येक पावलात भक्ती आणि अभिमान आहे. हे बघा, त्या काळी जे नामदार होते, आमदार, त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलेलं आहे. 19 एप्रिल 1960मध्ये बांधलेलं आहे. आणि शिवकुंज हे शिवनेरी किल्ल्याच्या माथ्यावर गणेश दरवाजाच्या आतल्या भागात आहे. हे ठिकाण किल्ल्याच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक सुरक्षित भागाने बांधले गेले आहे. जवळच शिवाई देवीचे मंदिर आणि काळे पांढरे तळे सुद्धा आहे. त्यावेळी शिवनेरी किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता आणि शहाजीराजे भोसले निजामशाहीचे सरदार म्हणून कार्यरत होते. जिजाबाईंनी शिवाई देवीला नवस केला होता, माझा पुत्र तुझ्यासारखा पराक्रमी आणि धर्मरक्षक हो. त्यामुळे मुलाचे नाव ठेवले गेले शिवाजी, शिवाईच्या नावावरून. म्हणून बघा किती सुंदर असं हे मंदिर म्हणा. बघा मी काय खरेदी केलं आहे गडावरून, आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी शेवटी सांगेन, ते मी आत्ता तुम्हाला दाखवते. बघा, खूप छान अशी मूर्ती आहे शिवरायांची, आणि ही मूर्ती मी माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी जपेन आणि तिची पूजा करेन. आणि नक्कीच शिवरायांचे प्रत्येक कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, आणि आपण सुद्धा फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी जीवनात केलं पाहिजे, हीच आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊया. आणि मी शिवनेरी किल्ल्याला भेट देताना मला खरंच हा क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आम्ही फॅमिली सर्व, बघा आम्ही आता वापस जातो आहे घरी मालेगाव, आणि जुन्नर पुन्हा आम्ही शिवरायांचं जाताना पण दर्शन घेतो आहे इथं जुन्नर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. सी यू.